पावसाळा चालू झाला की आपल्याला सगळ्यात पहिलं आठवतं ते फक्त गरमागरम वडापाव. पण कधी कधी काय होतं ना, घरी असतो आणि पाऊस खूप असतो, त्यामुळं बाहेर जायला आपल्याला टाईम भेटत नाही. त्यावेळी ना तुम्ही असं घरच्या घरी अगदी वेगळ्या पद्धतीचा हा वडापाव बनवून खाऊ शकता. खायला इतका टेस्टी, बनवायला सोपा. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बाहेर जाणं विसरून जाता आणि कधीही बनवून हे वडापाव खाऊ शकता. तर इकडे बघू शकता, इकडे 2 मोठे बटाटे मी कुस्करून घेतलेत. हे बघा, शिजून घ्यायचेत आणि मग असं मॅश करायचं. त्यानंतर लसूण, मिरची आणि जिरे थोडासा कूट केलेला आहे. हवं तर इकडे तुम्ही अद्रकचा तुकडासुद्धा टाकू शकता. जिरे, लसूण आणि मिरची वापरली. आवडीनुसार तिखट वापरा इकडे. आता मी इथे लसूण, जिरे, अद्रकचा कूट आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली. हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्यात. कोथिंबीर टाकून घेतली. चिमूटभर हळद टाकायची, जास्त हळद टाकायची नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा आपल्याला चटपटीत स्वाद येण्यासाठी मी इथं अर्धा लिंबूचा रस टाकते. तुम्ही इकडे थोडासा चाट मसाला, आमचूर पावडर किंवा असा लिंबूचा रस टाकू शकता. जास्त टाकायचा नाही, अगदी थोडासा लिंबू रस टाकायचा, नाही तर आंबट खारट खारट होऊन जाईल. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. हळद, लसूण, हिरवी मिरचीचा जो कूट टाकला आहे, सोबत लिंबूचा रस टाकला आहे मस्तपैकी चटपटी देण्यासाठी. ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आता मला खऱ्याने वडापाव खायची खूप इच्छा झाली, पण ठराविक वेळेला दुकानं चालू असतात. अशा वेळी ना झटकेपट हा वडापाव बनवून तुम्ही खाऊ शकता. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बटाट्याचं जे आहे स्टफिंग तयार झालेले आहे. बेसन पिठामध्ये चिमूटभर हळद टाकायची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा कुस्करून ओवा टाकायचा. छान फ्लेवर येतो. तर थोडासा मी इकडं ओवा टाकते, अगदी थोडासा चिमूटभर, जास्त नाही टाकायचा. हे असं मॅश करायचं आणि असं बेसन पिठामध्ये टाकून मग थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून याचा घट्ट बॅटर बनवायचा. वडापाव घरी बनवायचा असेल तर बेसन पिठाचा जो गोळा असतो ना, तो अगदी थिक ठेवायचा, म्हणजे क्रीमी टेक्स्चर द्यायचा. अगदी आईस्क्रीम असते बघा आपली, जे आपण आईस्क्रीम वगैरे खातो तसा क्रीमी टेक्स्चर द्यायचा. अगदी असा बघू शकता. अजिबात पातळ तर करायचंच नाही, घट्ट आणि थिक बॅटर पाहिजे. सॉफ्ट आणि अशा क्रीमी टेक्स्चर पाहिजे. परफेक्ट बेसन पीठ मग कोटिंग होते वड्याला. आता हे थोडंसं साईडला ठेवूया, म्हणजे बेसन पीठ पण थोडंसं सेट होऊन जाईल. आता मी इकडे ब्रेडचे स्लाईस घेतले आहेत. हा वेगळ्या पद्धतीचा आणि छान तुम्हाला असा वडापाव दाखवते. नॉर्मली आपण वड्यासमोर पाव खातो, तर आपल्याला पावाची झंझट नसावी म्हणून मी इकडे ब्रेडचे स्लाईस घेतलेत. जशा पुऱ्या करतो आपण तशा ह्याचे स्लाईस करायचे गोल. एका ब्रेडचा एक गोल स्लाईस करायचा. या अशा पद्धतीने खूप छान सुंदर अशी स्लाईस तयार होती. बघू शकता, पुरीसारखी अशी गोल तयार झालेली आहे. असे तुम्हाला जितके पण आता बनवायचे तेवढे काढून घ्यायचे. आता मला 2-3च बनवायचे, कारण खायची इच्छा झाली वडापावची. तर हे बघू शकता, मी सगळे कट करून घेते. आता हे बघा, 2-3 असे म्हणजे 6 कट केलेत. 3 आपले वडापाव तयार होते याच्यामध्ये. आता हे स्लाईस थोड्याशा बाजूला ठेवायच्या. एक प्लेट घ्यायचं आणि हे जे आपण बटाट्याची स्टफिंग केली ना, छान अशी चटपटीत तिखट, ती याच्यावर सेटिंग करून घ्यायची. म्हणजे अशी प्रेस करून घ्यायची हलक्या हाताने. अजिबात जास्त दाब द्यायचा नाही, नाहीतर ब्रेडची स्लाईस तुटली जाऊ शकते. जितकी पण तुम्हाला हवी तितकी भरायची, जास्त पण नाही भरायची, नाही तर काय फुटल्या पण जाऊ शकतात. थोडंसं याला पण लावून घ्यायचं. इकडे तुम्ही थोडीशी पुदिन्याची चटणीसुद्धा लावू शकता, केचपसुद्धा लावू शकता आतून थोडासा. आणि याला असं हलक्या हाताने दाब द्यायचा, असं उचलायचं. तुटत वगैरे काय नाही, फक्त हलक्या हाताचा वापर करायचा. असं दाब द्यायचं, जेणेकरून स्टफिंग चारी बाजूने याला व्यवस्थित बसली जाईल. आता सेम प्रोसेस करून दाखवते परत एकदा. बघू शकता, थोडासा बॅटर घ्यायचा बटाट्याचा आणि असा चारी बाजूनी व्यवस्थित सेट करून घ्यायचं. दुसरी स्लाईस घ्यायची. ह्या स्लाईसवर तुम्ही केचप किंवा हिरवी चटणी लावू शकता आणि याला असं प्रेस करायचं. हे हलक्या हाताने दाब द्यायचा. तुटला तरी काय हरकत नाही, कारण आपण इतकं तुटून नाही द्यायचं. अगदी थोडीशी चीर पडली तरी बेसन पिठामध्ये कव्हर होऊ शकते. हे बघा, छान अशी चारी बाजूनी कशी भाजी बटाट्याची पसरलेली आहे. आता मी हे भरून घेतली भाजीसोबत ब्रेड स्लाईस. जे आपण बेसन पिठाचा घोळ तयार केला आहे
याच्यामध्ये आपण हलक्या हाताने, अगदी हलक्या हाताने, हे बघा कसं छान बेसन पीठ सेट झाले, हलक्या हाताने उचलायचं, ब्रेडची स्लाइस सेट करायची बेसन पिठामध्ये. अजिबात घाई करू नका, अगदी व्यवस्थित हळूहळू करून घ्यायचं आहे सगळं. त्याला कोटिंग करायची, जसे आपण वडे वगैरे बनवतो, माहितीच असेल सगळ्यांना, तसं याला कोटिंग करून घ्यायची. हे बघा, आणि पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं, छान कडकडून तेल तापून घ्यायचं आणि मग मंद गॅस ठेवायचा, फास्ट गॅस ठेवायचा नाही. हळूहळू एक एक स्लाइस डिप करून बेसन पिठामध्ये पूर्णपणे कोटिंग करून मग याच्यामध्ये एक एक करून सेट करायचे. एकदम जास्त टाकायचे नाही, एकच टाकली तरी पुरेसे आहे. आणि याला सुंदर असा मस्त रंग येईपर्यंत फ्राय करायचा. लगेच झटकेपाठ 1च मिनिटामध्ये हा आपला वडापाव तयार होतो. त्याला थोडासा वेळ द्यायचा आणि मग चमच्याच्या सहाय्याने याला चेक करायचं की खालची साईड याची भाजली आहे का नाही. तर मी जरा चेक करून घेते एका चमच्याच्या सहाय्याने. हे असं मंद आचेवर थोडा वेळ दिला ना की मग व्यवस्थित वडे आपले तयार होतील. हे बघा झाले आहे, खालची साईड अगदी कडक, त्यामुळं ते व्यवस्थित सरकला जातोय. हे बघा किती छान असा सुंदर रंग आलाय आणि मस्त भाजून निघला, एकदम मस्त क्रिस्पी वाटतोय. सेम प्रोसेसने आता दुसरी साईड सुद्धा आपण फ्राय करायची. मंद गॅस ठेवलाय, बघू शकता तुम्ही. आता व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं, जास्त पण करपवायचं नाही, म्हणजे जास्त फ्राय नाही करायचं. हे असा रंग आला तर लगेचच आपण याला चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं. मंद गॅस आहे म्हणून काय आपलं वडा करपणार नाही. तर सुंदर असा हा आपला वडापाव तयार झाला आहे. हे बघा, आता मी सेम प्रोसेसने दुसरासुद्धा करून घेते. हे बघा असं टाकायचं, एक एक टाकायचं. झटकेपट तुम्ही सकाळीसुद्धा हा वडापाव बनवून खाऊ शकता. मस्त झाला आहे, खूप भारी लागतो. हे असं पलटी करून घ्यायचं हलक्या हाताने. तर बघू शकता किती मस्त रंग येतोय. बेसन पीठ आपलं किती छान असं भाजलं जाते तेलामध्ये आणि आतमध्ये भाजीसुद्धा सेट होती. ब्रेडचे स्लाइससुद्धा मस्तपैकी सेट झालेत आणि यालासुद्धा आता मी काढून घेते, जास्त वेळ ठेवायचं नाही. हे असा रंग आला की काढून घ्यायचं. लगेचच काढून घेते आणि दुसरासुद्धा याच्यावर टाकून घेते तेलामध्ये आणि फ्राय करते आणि मग तुम्हाला प्लेटमध्ये मी वडेपाव काढून दाखवते. सुंदर असे झालेले आहेत. तर हे बघा, मी ब्रेडचे स्लाइस 6 केले होते म्हणून हे 3 वडापाव तयार झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही किती छान सुंदर असे आपले हे वडापाव तयार झालेले आहेत, अगदी शॉर्टकटमध्ये. ह्याला तुम्ही बोलू शकता. काही लोक ह्याला उलटा वडापावसुद्धा बोलू शकता. बऱ्याच ठिकाणी भेटतो, खूप जण आवडीने खातात. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. घरामध्ये पाव वगैरे जर नसेल तर ब्रेडच्या 2-3 स्लाइसपासून तुम्ही हा वडापाव तयार करू शकता. बाहेर रिमझिम पाऊस आणि वडापाव खायची इच्छा नाही झाली असं होऊ शकत नाही. लगेचच झटकेपट तुम्ही हा वडापाव बनवून खाऊ शकता, देऊ शकता फ्रेंड्सला म्हणा किंवा फॅमिलीला म्हणा, आणि विशेष म्हणजे कधीही याचा आनंद घेऊ शकता. झटकेपट मस्तपैकी अशा मिरच्या फ्राय करायच्या किंवा याच्यासोबत तुम्ही आंबट गोड चटणी, पुदिन्याची चटणी, चहासोबत आस्वाद घेऊ शकता. हे असे 4 स्लाइस करायचे, कट करायचे आणि वरून अशी चटणी टाकायची. गरमागरम मस्तपैकी असा हा वडापाव तयार होतो. बघू शकता, न पाव आपण ॲड करता फक्त ब्रेड स्लाइसने आपण हा वडापावचा आनंद घेऊ शकतो. तर हे असं ताट तयार करायचं, सोबत चहाचा कप किंवा असं सॉस वगैरे घेऊन खाऊ शकता. तर मस्त झालेला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, जसंही तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हा वडापाव खाऊ शकता. तर झटकीपट होणारा मी तुम्हाला आज वडापाव दाखवला आहे. आवडला असेल तर लाईक करा आणि ट्राय पण नक्की करा. पावसामध्ये कधी कधी बाहेर जायला आपल्याला जमत नाही, अशा वेळेस ना तुम्ही हा झटकीपट वडापाव बनवू शकता. तर मला तर खूप आवडले. बघू शकता याची कुठेच कोटिंग अशी बाहेर पडली नाही, भाजी बाहेर पडली नाही, चारी बाजूनी कट टू कट पॅक झाला आहे आणि पाहता क्षणी असं वाटतं वडाच आहे पण पावसुद्धा आहे, म्हणजेच ब्रेडची स्लाइस. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही रेसिपी? हे बघा, असा स्लाइस घ्यायची, 4 तुकडे करायचे, पीस करायचे. मस्त भाजी सेट झाली बटाट्याची आणि कॅचअपसोबत मी जरा याला ट्राय करते. गरमागरम आहे,
चवदार आहे, टेस्टी आहे, मस्त फ्लेवर दिलेत, लिंबूचा छान चटपटीतपणा आहे ह्याच्यामध्ये. आणि अशी हिरवीगार स्पायसी मिरची घ्यायची फ्राय करून, सोबत बारीक चिरलेला कांदा, लिंबू, जे पण तुम्हाला आवडेल ते घ्या आणि असा आस्वाद घ्या गरमागरम वडापावचा, घरच्या घरी, कुठलाही जास्त कुटाणा न करता. मस्त झालं. आता मी तर संपून घेणार आहे हे प्लेट आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.